निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. मी निकिता गुरव, रायगड मधून. मी एक महिला प्रतिनिधी म्हणून आज इथे आलेली आहे. विषय असा आहे सर, आम्ही एक ज्युनियर इंजिनियर आहे. मी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज सर्वजण जसे स्त्री आहे, आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अग्रेसर आहे, त्याप्रमाणे आमच्या क्षेत्रामध्येही आम्ही स्त्रिया आहोत आणि आम्हीही ज्युनियर इंजिनियर आज म्हणजे जेंट्स लोक आहेत. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांसारखं काम करतो. आज मीही साईट सांभाळते, माझ्याकडेही सगळे अधिकार पुरुषांइतकेच आहेत. सर्व आम्ही जसं मुलं जेंट्स करतात त्या पद्धतीनेच आहेत. पण आम्हाला नैसर्गिक एक देणगी आहे आई व्हायची. त्यासाठी 6 महिन्याची जी हक्काची रजा आहे, प्रसूती रजा, ही प्रसूती रजा पण शासनाने आम्हाला देऊ नये म्हणजे हा जाब आम्ही कोणाला विचारायचा. मी स्वतः माझ्या मुलीला जन्म दिल्यानंतर 2 महिन्याची मुलगी घरी टाकून मी साईट सांभाळत होते. आज जिथे रस्ता नाहीये, खेडोपाडी, आज ज्या आदिवासी वाड्या वस्त्या वंचित आहेत, त्या वंचित वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी आमची योजना वापरली जाते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत, या दोन्ही योजना आमच्या आहेत. पण तरीही आम्ही जो जॉब करतो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधी नाही, प्रसूती रजा नाही. का आम्ही फक्त मशीन आहोत? आम्ही माणूस नाही आहोत. आम्ही पण हाडा माणसाची, रक्ताची माणसं आहोत. पण आम्हाला रजा म्हणजे आम्हाला वैद्यकीय रजाही सुद्धा नाहीये, आम्हाला किरकोळ रजा सुद्धा नाही. वर्षाला आम्हाला फक्त 3 रजा मिळतात. 3 रजांमध्येच आमची जर कोणी गेलं, आमचं कोण जन्माला आलं किंवा आम्हाला काही झालं, त्या 3 रजांमध्ये आमचं भागणार आहे का? आज मला स्वतःला 13 वर्ष झालेली आहेत. 18 वर्षापासून माझे सहकारी जे आहेत ते इथे जॉब करतायत. अजूनपर्यंत 20,000च्या तुटपंच पगारावर आम्ही जॉब करतोय. आज साहेब अशी परिस्थिती आहे, माझ्या बापाने मला शेतीवाडी करून जर शिकवलं, इंजिनियर केलंय, या पोझिशनला आणून उभं केलंय. पण माझी अशी परिस्थिती म्हणजे मी महिला आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुन्हा तो उल्लेख करेल की मी नवऱ्यावर डिपेंड राहू शकते. पण माझ्यासोबत जे जेंट्स सहकारी आहेत त्यांच्यामध्ये आता ही कॅपॅसिटी आहे का की 7,000च्या पगारामध्ये तो माणूस आपल्या मुलाला इंजिनियर बनवू शकतो का? याचं उत्तर फक्त आम्हाला प्रशासनाने द्यावं. आणि जर ते देत असतील, होत असेल, तर मग आम्ही आहे त्या तुटपुंज पगारामध्ये आम्ही सॅटिस्फाईड आहोत. 7,000मध्ये किराणाचं राशन सुद्धा येत नाही. तिथे आमचा ड्रायव्हर आणि शिपाई त्या पगारावर काम करतोय. आज आम्ही 20,000वर काम करतोय. माझ्या जोडीचे जे इंजिनियर आहेत ते बाह्य यंत्रणेमध्ये आहेत. ती लोक 35 ते 40,000 रुपये पगार घेतात. माडा आमचा ग्राम विकास विभाग आहे, तिथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना 60 ते 67,000 रुपये जेईला मिळालं जातं. समान काम समान वेतन हायकोर्टाचे आदेश असताना सुद्धा आम्हाला दिलं जात नाहीये. आम्ही तर समान काम समान वेतनासाठी तर भांडतच नाही होतो. आम्ही फक्त आमच्याच डिपार्टमेंटमध्ये बाह्य यंत्रणेमध्ये जे काही आहे त्या पद्धतीने फक्त आम्हाला जेईला 34,000 रुपये, शिपायांना 26,000 रुपये आणि 28,000 रुपये आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना मागतोय. तरीही शासनाने आम्हाला देऊ नये. 2012 मध्ये जी 20,000 रुपयाची वाढ झालेली आहे, त्यानंतर आतापर्यंत एकही रुपया शासनाने आम्हाला वाढवलेला नाहीये. आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांना कंपल्सरी तुम्ही म्हणताय की लेबर लोकांचा इन्शुरन्स काढा आणि आम्ही ती योजना होल्ड करतोय आणि आमचा इन्शुरन्स नाही. म्हणजे माझ्या सोबतचे जे सहकारी जे गेलेले आहेत त्यांना शासनाने 1 रुपयाही दिलेला नाहीये. मग अशा वेळेला आम्ही म्हणजे कोणाच्या भरोश्यावर जॉब करायचा सर? आज आम्ही पूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये एक लेडीज असू दे, आज तिथे रस्ता नाही, फॉरेस्ट असतं, जंगल असतं, आम्ही सगळ्या प्रकारचे रस्ते करतो सर. पण आम्हाला शासन जर सिक्युरिटी देत नसेल तर मग आमची आता खरंच काम करायची मानसिकता ढळत चाललेली आहे. कारण माझ्यासोबत जे सहकारी आहेत ते ऑलमोस्ट 50 क्रॉस केलेले आहेत. त्यांना कोण जॉब देणार हो आता? शासनाने म्हणजे आमचं आयुष्य म्हणजे पूर्णपणे आम्हाला राबवूनच घेतलं असंच झालेलं आहे. आणि आता कुठे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या गोष्टींसाठी न्याय मागतोय. बर्डे साहेबांनी 23 तारखेपासून उपोषण सुरू केलं. 23 जून पासून 30 जूनला उपोषणाची समाप्ती झाली. आमचे सचिव आले, त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनं दिली की 3 महिन्यामध्ये तुमचं जे काय आहे ते पूर्ण केलं जाईल, तुमच्या बाजूने सगळं निर्णय लागेल. आम्ही जे मागत होतो ते आम्हाला फक्त लेखी कागदावरच राहिलं. आणि आम्हाला पुन्हा आता सांगितलेलं आहे की 10 तारखेला ग्रामविकास मंत्र्यांसोबत तुमची मीटिंग आहे आणि त्या पद्धतीने तुमचं जे काय ते निर्णय होणार आहे. पण आमची मुदत ही 21 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे 22 सप्टेंबर पासून आमच्या संघटनेने पुन्हा बर्डे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. राज्यातील कॉन्ट्रॅक्टरांची बिले थकलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरांची सुद्धा देणी थकली आहे राज्य सरकारकडे. आर्थिक मध्ये पैसे नाही.
सर मी याला उत्तर देऊ शकेल की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमचा विभाग हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या दोन योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था या अंतर्गत चालवल्या जातात. त्याच्यामुळे आमच्या कॉन्ट्रॅक्टरची आतापर्यंत बिलं थकलेली नाहीयेत. PWD असं मी सार्वजनिक बांधकाम असेल किंवा बांधकाम असेल ते त्यांचे वेगळे प्रश्न आहेत सर. आमच्याकडे तो विषय नाहीये. आम्हाला फक्त एवढंच मागणं आहे, तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही एवढंच म्हणतोय की आमची कुठेतरी दाद घेतली जावी. शासनाने आमचा कुठेतरी आमच्यावर जो अन्याय होतोय तो कुठेतरी आम्हाला त्यातून पॉझिटिव्हनेस मिळावा आणि आम्हालाही आम्ही माणूस आहोत, आम्हालाही तेवढं फक्त मानधन मिळावं, बाकी काहीच नाही. सर आम्हाला आकृतीबंधामध्ये आमची पद निर्माण करून आम्हाला वेतनावर घेतले, पण शासनाने आमची अशी मुस्कटदाबी करून ठेवली आहे की आम्ही आमच्याच हक्काच्या मानधनासाठी आज आम्हाला उपोषण करायची वेळ येते. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.